तू परमात्मा आहेस. बरोबर कथा बघा, तू परमात्मा आहेस, विश्वांचा नियंता आहेस, सगळं विश्व तुझ्या इशाऱ्यावर चालतं. आज तुझ्या केवळ तुझ्या आणि तुझ्या या सगळ्या प्रयासाने आमची दोघांची सुटका झाली. उग्रसेनाची पण सुटका झाली. म्हणून देवकी, वसुदेव, उग्रसेन हे तिघही कृष्णाला साष्टांग नमस्कार घालण्यासाठी असे आधी नुसते वाटलेले. व्यासाचं महान व्यासांनी त्यांना नमस्कार करून दिलेला. बलराम आणि कृष्ण त्या दोघांनी त्या तिघांनी असं माझं भाग्य आहे की तुमच्या प्रती बलरामाचा आणि कृष्णाचा जन्म झालाय. तुम्ही माझे माता, तुम्ही माझे पिता, आणि मग मी तुमचा मुलगा आहे. परमात्मा लोकांसाठी असेल, परमेश्वर दुसऱ्यांसाठी असेल, जगासाठी असेल, पण मी तुमच्यासाठी तुमचाच कृष्ण हा तुमचा मुलगा आहे हे विसरू. कारण तुमच्याच पुण्याईने, तुमच्याच इच्छेने परमात्म्याचा जन्म तुमच्या पोटी व्हावा ही तुमची अनेक लोकांची इच्छा होती. म्हणजे तुझं सत्य त्या युगाची इच्छा होती, ती पूर्ण झाली. त्याच्यामुळं देवकी आणि वसुदेवाला, आईला आणि वडिलांना ते म्हणतात, माझ्या पाया मी तुमच्या पाया पडतो, पण मी तुमचा मुलगा आहे, मी माझी आई नाही आहे. मग नाही दोघांनाही घेऊन बाहेर कथा आपली संपली. त्याच्यानंतर कृष्णाला पुढची वेळ टाकलेली आहे. अक्रूराला सांगितलं, बाबा अक्रूरा बघ, कुठे जा, कुठे जा, कुठे जा, हा हस्तिनापुरात जा. मला असं कळलंय पांडव आणि कौरव यांचा काहीतरी कलह चालू आहे. त्या कलहाची बातमी अतिशय गुप्तपणे काढून मला आणून दे. आपण यानंतर आपला हा पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धामध्ये खरं म्हणजे रुक्मिणी स्वयंवर आहे, सुभद्राचं लग्न आहे. उत्तरार्धामध्ये नंतर तुळशीची लीला आहे, तुमचं कृष्णाची तुला आहे. तुलेमध्ये सत्यभामाचं ते काय म्हणतात ते तुळशीचं पात्र म्हणून केलेलं कृष्ण लगेच वरती आला असं सगळं वर्णन आहे, ते आहे ते उत्तरार्धामध्ये. आता पूर्वार्ध संपलेला आहे. जेव्हा कधी योग येईल तेव्हा उत्तरार्ध घेऊ. उत्तरार्ध एक आठवडा चालेल असं घेऊ, परंतु या ठिकाणी आपण पूर्वार्ध संपवलेला आहे. तुम्ही सर्वांनी अतिशय शांत चित्ताने 7 दिवस ही कथा ऐकली. त्याच्याबद्दल परमेश्वराच्या तर्फे आणि माझ्या वैयक्तिक तर्फे अतिशय मानतो. आरती करून म्हणतात काय